Namaskar. Today we'll be moving to our lecture 12, म्हणजे 12वी लेक्चरला इंटरनॅशनल रिलेशन्सची आपली सिलेबसमध्ये आपण जाणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेले 3 लेक्चर मी ग्लोबलायझेशनवरच दिलेला आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे ह्याची काय काय पहलू आहे, म्हणजे जागतिकीकरणची काय काय वेगळं वेगळं पहलू आहे. आपल्या टॉपिक मध्ये पण आज आपण काय बघणार, जागतिकीकरणची नवीन सरहदाची काय पहलू आहे, म्हणजे काय एवढं आपण जागतिकीकरणला एवढं महत्व देतो आंतरराष्ट्रीय राजकारणाला, आणि ते पण आता म्हणजे शीतयुद्ध काळानं, उत्तर शीतयुद्ध काळात ह्याची महत्व अजून वाढले का कमी झाले, आणि ह्याची काय काय ह्याच्यामुळे आपल्याला आव्हान आहे. सो पहिली हा लेक्चर मध्ये आपण बघणार ते नवीन सरहद्दाची काय आहे. 13वी लेक्चर मध्ये मी तुम्हाला गरिबी, असमानता आणि भूक हे एक महत्वाची आहे तशी गरीब राज्यांची होतं, आणि त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय ओळख आणि ह्याच्याकडे बघूया. सो आज आपण हा नवीन जागतिक डेव्हिड हेल्ड म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाची विचारवंत आहे. त्यांनी भरपूर पुस्तक पण लिहिले. तुम्हाला वेळ मिळालं तर हा पुस्तक वाचून घ्या. त्यांनी म्हणले जागतिकीकरण म्हणजे काय, त्याला कुठेतरी आपण अर्थ लावायला पाहिजे. वी मस्ट हॅव अ प्रॉपर डेफिनेशन. कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण नुसतं म्हणायचं नाही की ह्याला भरपूर अर्थ आहे. देर आर सेव्हरल डेफिनेशन्स. आता इथे पाहिलं तर द वाइडनिंग अँड डीपनिंग अँड स्पीडिंग अप ऑफ वर्ल्ड वाईड इंटरकनेक्टेडनेस, म्हणजे ह्याची वाढ, खोल आणि ते गतीने एकमेकांची संबंध जोडणं, म्हणजे सामाजिक जीवनामध्ये सांस्कृतिक, क्रिमिनल पण आणि अर्थशास्त्रिक आणि तुम्ही पाहिलं तर स्पिरिच्युअल पण, म्हणजे धर्माची हे सगळं जगात हे वाढ चाललेला आहे. दुसरं तुम्ही पाहिलं तर राज्यांकडे कमी कमी नियंत्रण आहे त्यांची स्वतःची डेस्टिनीजवर, या त्यांची स्वतःची ह्याच्या, आणि राज्याला सार्वभौम्यता, बाजार या बाहेरची शक्तींबरोबर त्यांना बार्गेन करून या ते काय काय अर्थव्यवस्थाची आणि भरपूर गोष्टी. आता तुम्ही घ्या अमेरिकेत ते प्रोटेस्ट होतात, अख्खा जगात ते प्रोटेस्ट गेलेला आहे. सो तुम्ही पाहिलं तर अशी चळवळ, त्याला एक सीमा नसतात आंतरराष्ट्रीय पातळीवर पण. आणि इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर ह्याच्यावर लोक एकत्र येणे आणि भरपूर गोष्टींवर, आता तुम्ही जॉर्ज फ्लॉइडची हत्यानंतर भरपूर लोक भांडवलशाही विरुद्ध आणि त्यांची ह्याच्यामध्ये चळवळ आलेला आहे, आणि ते हे राज्यांची विरुद्ध पण आहे. भरपूर गोष्टी एकत्र आणून त्यांनी आत आलेल्या, आणि नुसतं अमेरिकेत ते चळवळ नाही, सगळं जगामध्ये चळवळीची आपण बघू शकतो. आता जागतिकीकरणची काय मुख्य फीचर्स आहे, म्हणजे आपण तेव्हा जागतिकीकरण म्हणतो. एक आहे पहिली प्रसार माध्यमांची तंत्रज्ञान, ते वाढतात आणि ते अख्खा जगात एक छोटा ह्याच्यात आणतात. म्हणजे मॅक्लुहन म्हणले ग्लोबल विलेज, म्हणजे एक कोणेत टोकेत होत ते गोष्टी होतात. ते तुमची बेडरूम पर्यंत तुम्ही टीव्ही या तुम्हाला इंटरनेट असलं तर तुम्ही त्याची हे बघू शकता.
म्हणजे हा प्रसार माध्यमची तंत्रज्ञाननी अख्खा जगाची ते गोष्टी तुम्हाला तुमची घरात आणून तुम्हाला दाखवतात आणि ते पण नुसतं तुम्ही वाचत नाही, तुम्ही बघू पण शकता. दुसरं तुम्ही पाहिलं तर इथे कम्प्युटर्सची वाढ, मायक्रो इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, आणि तुम्ही लिटरली व्हर्च्युअली म्हणजे मी इथे तुमच्याकडून लांबून बसून तुम्हाला मी हा लेक्चर देऊ शकते. ईमेल आहे तुम्हाला, आता ट्विटर आहे, फेसबुक आहे, आता हा झूम आहे, तुम्हाला इंस्टाग्राम आहे, भरपूर गोष्टी आता आलेल्या आहे आणि ह्याच्यात भरपूर राज्य पैसे पण गुंतवणूक करतात. मग तुम्हाला सॅटेलाइट टेक्नॉलॉजी पण आलेला आहे, त्याच्यातून तुम्ही सिनेमे, टेलिव्हिजन, रेडिओ सगळं तुम्ही सगळं जगाची पण बघू शकता. सो तुम्ही पाहिलं तर ह्याची आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम आहे ते गोष्टी आपल्याला लांब वाटायचं, ते आता राजकारण, अर्थव्यवस्था आणि युद्धामध्ये लांब राहिलेला नाही. आता हा फीचर्स मध्ये तुम्ही पाहिलं तर ह्याच्यातून काय होतात, ते लोकांना आता तुम्हाला काय सांगायचं असलं तर, या ज्ञान बाटायचं असलं तर ते राजकीय सहभागाने प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे सगळं लोकांना आता आपल्याला कळतं. आज तुम्ही घेतलं तर तुम्ही घ्या, सुशांत सिंग राजपूत यांची सुइसाईड झाली आहे. सो त्यांची सुइसाईड बद्दल आता किती लोकांना, सगळ्या जगाला माहिती झालेलं आहे आणि अख्खा भारतामध्ये पण आंदोलन आलेलं आहे की काय काय आपण बदल करायलाच पाहिजे. आता तुम्ही पाहिलं तर प्रसार माध्यमांची एवढं वाढलेलं आहे की सगळं लोकांकडे पोहोचतात आतापर्यंत. बट ह्याच्यामध्ये आपल्याला गरीब राज्यांमध्ये या श्रीमंत राज्यांमध्ये पण ते लोकांना आपण तो म्हणतो डिजिटल हॅव्स अँड हॅव नॉट्स, म्हणजे त्यांच्याकडे त्याची क्षमता आहे हे सगळं प्रसार माध्यमाला ऍक्सेस करणं, आणि भरपूर लोकांकडे हा क्षमता पण नाही. आज तुम्ही पाहिलं तर इंटरनेट, कोणी पत्र लिहित नाही पोस्टवर, सगळ्यांनी इंटरनेटवर ईमेलच लिहितात. आणि हे तुम्ही पाहिलं तर तुम्ही इन्फॉर्मेशन, बट ह्याच्या मध्ये प्रॉपगँडा पण होऊ शकतो. काय काय लोकांना काय काय त्यांची विषय प्रसार करायचं तर त्याच्या पण वापरू शकतात. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान नुसतं चांगली गोष्टीसाठी वापरत नाही, तंत्रज्ञान तुम्ही वाईट गोष्टींना पण वापरू शकतो, आतंकवादी पण वापरू शकतो, दुष्ट लोक, गुंडे सगळं पण वापरू शकतात. सो तंत्रज्ञानांना काय विचार नाही स्वतःहून, ते वापर करतात, ते ह्याला एक साधन म्हणून वापरून त्यांची काय विचार आहे या विचार प्रणाली आहे त्याची पुढे करण्याची हे कर. आता तुम्हाला माहितीये भरपूर लोक ब्लॉग्स पण लिहितात. ब्लॉग्स म्हणजे काय, तुम्हाला एक तुमची जर्नल सारखं, तिथे तुम्ही तुमचे विचार हे सगळं मांडतात. आणि आता तुम्ही पाहिलं तर हे आता चळवळ अमेरिकेत आणि भरपूर राज्यात ते होतात, जॉर्ज फ्लॉइड नंतर ब्लॅक लाईव्ह मॅटर आणि हे सगळं आहे, ते सगळं हे ब्लॉगर्स मुळे प्रचंड वाढलेलं. म्हणजे आता आपल्याला पाहिलं तर चळवळीसाठी आणि विरोध करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि हे जागतिकीकरणची एक महत्वाची पैलू आहे. आता हे सगळं कशासाठी आले, शीतयुद्ध झाले नंतर मी तुम्हाला आधी सांगितलं होते की फ्रान्सिस फुकुयामा यांनी म्हणलं की विचार प्रणालींची युद्धामध्ये उदारमतवाद आणि भांडवलशाहीची यश झाले. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारांची
पूर्णपणे अर्थव्यवस्थामध्ये नियंत्रण घेतलेलं आहे सगळ्या राज्यांची. आणि शीतयुद्ध काळानंतर आणि रूसची ते विभाजन झाल्यानंतर तुम्हाला मुक्त बाजार, भांडवलशाही अतिशय महत्वाची आर्थिक विचार प्रणाली म्हणून चीन, रूस आणि सगळी भरपूर राज्य, भारतामध्ये पण तुम्हाला माहिती आहे लिबरलायझेशन 1991 मध्ये सुरू झाले. पी.व्ही. नरसिंहराव आणि त्यांची तेव्हा वित्त मंत्री डॉक्टर मनमोहन सिंग. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा जागतिकीकरणला कोण मोठा खेळाडू आहे? बहुराष्ट्र कंपनी. त्याला आपण TNCs म्हणतो, ट्रान्सनॅशनल कंपनी. आणि त्यांनी पैसे गुंतवणूक करणं आणि सगळं त्यांनी नोकऱ्या त्यांच्या राज्यातून, अमेरिकेतून भरपूर मॅन्युफॅक्चरिंग आणि ह्याची चीन मध्ये घेऊन गेले. या दक्षिण साऊथ ईस्ट एशिया इकडे सगळं काय काय थोडं भारतात आले. आता चीन विरुद्ध कोविड मध्ये हे जाताना भरपूर लोक म्हणतात हा सगळ्या कंपन्या चीन सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये जायलाच पाहिजे. ते होईल का नाही एक मोठी प्रश्न आहे, बट ते व्हायलाच पाहिजे. बिकॉज अमेरिकाला एक कळलं की चीनला त्याच्यामुळे सप्लाय अँड डिलिव्हरी चेन्सवर अतिशय नियंत्रण आहे, स्पेशली औषध आणि महत्वाची गोष्टी. आणि ह्याच्यामुळे तुम्ही जगात काय पाहिलं, मोठं शहरीकरण आणि अर्बनाइज्ड. ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिकीकरण मध्ये तुम्हाला अर्बनाइज्ड आर्थिक अभिजन लोक पण वाढलेला आहे. इथे ते पाहिलं तर हे अभिजन लोकांची आता हे सगळीकडे ते लोक हे जागतिकीकरणला होकार दिलेला आहे. एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक संस्कृती पण आणला आहे. ते संस्कृती काय आहे? बहुतेक पाश्चिम्य आणि कन्झ्युमरिझम. लोकांची खरेदी, काय खरेदी करणार आणि काय करणार. आणि तुम्ही पाहिलं तर हा खरेदी ते कन्झ्युमरिझम मुळे एक नवीन संस्कृती पैदा झाली की आंतरराष्ट्रीय उपभोगता आणि होमोजिन. आणि हा मास कल्चर म्हणजे तुम्ही काय ड्रेस घालायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय शिक्षण आहे, हे सगळं आणि सगळ्यांना मानवी हक्कांना हे. तुम्ही आता पाहिलं तर आपलं न्यूज रीडर्स पण सगळं कोणी फार कमी लोक साडी काय भारतीय वेशभूषा घालून येतात. भरपूर लोक कुठली घालतात ते अमेरिकन का ह्यांची आहे त्याशी कोट या पॅन्ट आणि त्याशीच हेअर कट आणि त्याशीच लॅपटॉप सगळं आपण त्याची एक समीकरण केलेलं आहे. सॅम्युअल हंटिंग्टन ची म्हणणं काय? सॅम्युअल हंटिंग्टन म्हणतात की आधुनिकीकरण, आर्थिक विकास आणि शहरीकरण आणि जागतिकीकरण लोकांना पुनर्विचार करायला लागले कशावर? त्यांची ओळख. आणि ते ओळख आता लोक फार ह्याच्यावर त्यांना वाटतं की त्यांची ओळखाला मोठा आव्हान आहे, धोका बसणार. तर तुम्ही पाहिलं तर शीतयुद्ध काळानंतर धार्मिक अतिरेकपणा ह्याच्या एक विरोधी चळवळ म्हणून आलेला. जागतिकीकरणची विरोध करण्यासाठी लोकांनी धर्माची ओळख वर हे घेतलेला पुढे केलेला आहे. ह्याच्या पुढे तुम्ही पाहिलं तर इंग्रजी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक भाषा. आणि इंग्रजी तुम्ही पाहिलं तर हा जगा तुम्ही लॅटिन आणि फ्रेंच आधी होते आंतरराष्ट्रीय पातळीवर. आता 75 राज्यामध्ये इंग्रजीला अतिशय महत्वाची जागा आहे. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये पण आपण भाषावर मोठा आपल्याला चळवळ झाले. मी ते राज्यामधून येते तामिळनाडू, तिथे आम्ही हिंदी विरोध करतो
आणि तिथे तुम्ही पाहिलं तर आम्ही भारताची लिंक लँग्वेज इंग्रजी असायला पाहिजे म्हणून आमची म्हणणं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अजून तामिळनाडूमध्ये द्रविडियन पार्ट्यांची अतिशय महत्व आहे आणि त्यांची एक मोठा मुद्दा भाषाची राजकारण आहे. आणि ते तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक इंग्रजी त्यांची मातृभाषा म्हणून पण बोलतात आणि इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी तंत्रज्ञानासाठी अतिशय महत्वाची भाषा. ते भरपूर लोक म्हणतात आज आपण भारत सॉफ्टवेअर मध्ये अतिशय चांगलं करतो म्हणजे आपले भरपूर शिक्षण भरपूर राज्यांमध्ये इंग्रजी राहिलेला आहे. तो तुम्ही पाहिलं तर व्यापार बिझनेस आणि सर्व्हिसेस मध्ये इंग्रजीची वापर अतिशय महत्वाची आहे. पुढे पाहिलं तर लोकशाहीची वाढ या लोकशाही अतिशय चांगल्या प्रकाराची सरकार आहे. म्हणजे द टाइप ऑफ गव्हर्नमेंट दॅट इज गुड, दी होल डिबेट ऑन डेमोक्रेसी. इथे तुम्हाला विन्स्टन चर्चिलची हे मी आठवण लावते. विन्स्टन चर्चिलने म्हणलं की डेमोक्रेसी मे बी द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बट इट इज अकॉर्डिंग टू मी देर इज नथिंग बेटर देन इट. इट इज द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्ही भरपूर लोकांची ऐकतो. सो एक तुम्हाला मूल्य आणि उदारमतवाद लोकशाही की जिंक झाले म्हणले ते जिंकलेलं आहे का नाही अजून आपण सांगू शकत नाही. पण जागतिकीकरण मध्ये तुम्ही पाहतो की भरपूर लोक मानवी हक्कांसाठी आणि व्यक्तिगत हक्कांसाठी भरपूर महत्व दिलेलं जातात. पण अजून लोकशाही भरपूर राज्यांमध्ये अतिशय काय नाजूक आहे, ते मजबूत नाही. आणि तुम्ही पाहिलं तर भरपूर राज्यांमध्ये निवडणूक पण व्यवस्थित होत नाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर आतंकवादी आणि ते पण काय धर्माची लोकांना लोकशाही या धर्मनिरपेक्षता दोन्ही मान्य नाही. हे पाहिलं तर नागरिक समाज आणि ह्याची संकल्पना आणि ह्याच्या बरोबर ते आपल्याला विचार प्रणाली आली आहे, त्याला प्रचंड पुढेकार मिळाला आहे. आणि ते तुम्ही पाहिलं तर बिगर सरकारी संघटनांना पुढे NGOs ला ह्याची महत्वाची साधन म्हणून बघतात. सो तुम्ही ते पाहिलं तर NGOs ला पण त्यांची अजेंडा आहे. म्हणजे त्यांना काय करायचं, त्यांना कोण पैसे देतात आणि एक्स्पेशली गरीब राज्यांमध्ये या डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये ह्या NGOs हस्तक्षेप पण करू शकतात राजकारणात. तुम्हाला माहितीये भरपूर राज्यांमध्ये ते धमकी पण देतात राज्याला की तुम्ही आमच्या प्रमाणे नाही केलं तर आम्ही तुमच्यात विरोध करणार. सो हे एक आता प्रश्न चिन्ह झाले आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये की हा NGOs कोण पण त्यांना पैसे देतात ते खरं सरकारची मदतासाठी आहे का, राज्याची मदतासाठी, राज्याची विरोधात आहे का. आता उदारमतवाद लोकशाहीकडे तुम्ही लक्ष घातले तर हा उदारमतवाद काय लोकशाहीकडे तुम्ही पाहिलं तर ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये त्यांची हे करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती जॉन स्टुअर्ट मिल यांनी मायनॉरिटी इंडिव्हिज्युअल राईट्स हक्कांची हे आणि एक संविधान असायला पाहिजे आणि रूल ऑफ लॉ. सायबर स्पेस आता इलेक्ट्रॉनिक मीडियम तुम्ही पाहिलं तर आता सायबर स्पेस आलेपासून ह्याची अजून वाढलेला आहे. आणि जागतिकीकरणमुळे आर्थिक धोरण या आर्थिक विषय हे सगळं आंतरराष्ट्रीय पातळीला तुम्ही पाहिलं तर एक राज्यांमध्ये एक वस्तू बनवत नाही.
आता तुम्ही गाडी घेतलं तर ते गाडीची दरेक पार्ट वेगळं वेगळं राज्यांमध्ये होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण, खालीपासून वर येते. आणि ह्याच्यामध्ये डिटेरिटोरियलायझेशन पण झाले, म्हणजे राज्याची क्षमता कमी झालं का जास्त झालं ह्याच्याकडे आपल्याला विचार करायला पाहिजे. आता जेम्स रोजनेव सारखं विचारवंत म्हणतात की राज्य कमी जागतिकीकरणमुळे त्यांची सत्ता या त्यांची ही कमी होत होत चाललेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर सुझन स्ट्रेनची नाव मिळेल, ते अतिशय महत्वाची ती अर्थविज्ञानिक आहे, ते पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट म्हणते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये. ती अतिशय चांगलं पुस्तक लिहिले, वेळ मिळालं तर वाच, अतिशय चांगलं. ती स्टेट्स अँड मार्केट्स, द रिट्रीट ऑफ द स्टेट, म्हणजे राज्याची मागे जाणं. पण तिची म्हणणं आहे की सत्ता आणि पैसे एकत्र जातात. तो अर्थव्यवस्थाला अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था बरोबर गेल्याशिवाय हे होणार नाही. आणि पोस्ट वेस्टफेलियन ऑर्डर, भरपूर लोक आता म्हणतात, ते मी तुला गेले लेक्चर मध्ये वेस्टफेलियन स्टेट काय आहे आणि त्याची काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो तुम्हाला मी सांगितले. आता तुम्ही पाहिलं तर हा जागतिकीकरणमुळे भरपूर लोक म्हणतात राज्य हा राज्यामध्ये बदल झालेले असलं तर मग हा वेस्टफेलियन आधुनिक राष्ट्र राज्यामध्ये काय काय फरक होणार, सत्तामध्ये, राजकीय रचनामध्ये आणि संघटनची डायनामिक्स मध्ये. तो लोक म्हणतात की हा वेस्टफेलियन तुम्ही पहिली पाहिलं तर काय धर्मनिरपेक्ष आंतरराष्ट्रीय राजकारण, म्हणजे तुम्ही कुठली धर्माची हे घेऊन तुम्हाला राज्य या राष्ट्र चालवणं मध्ये ते नियंत्रण असणार का, की कुठली राज्यामध्ये अल्पसंख्य लोक नसलेला फार कमी राज्य तुम्हाला दिसणार. दुसरं सार्वभौमिकता. सार्वभौमिकताला मोठा धक्का बसले, बिकॉज आता आर्थिक आणि भरपूर गोष्टीमध्ये राज्याला दुसरं केलाडू, ते त्यांच्या राज्याची केलाडू नाही, बहुराष्ट्र कंपन्या हे सगळं त्यांच्यावर त्यांना नियंत्रण. आता पण तुम्ही ते प्रोटेस्ट बघतात, त्यांना पैसे देतात. भारतामध्ये पण तुम्ही ते शाहीन बाग आणि हे सगळं पाहिलं, पैसे भरपूर, नुसतं भारतातून येतं अशी नाही, बाहेरून पण येऊ शकतात. भरपूर लोकांनी, जॉर्ज सोरस म्हणून एक मल्टीमिलियनेअर ज्यूइश, ते हे लोकांना पैसे वाटतात म्हणून सांगून आले. अमेरिकेत पण त्याचं नाव घेतलेलं आहे. सो ह्याच्यावर आपण बघायला पाहिजे की राष्ट्राला किती नियंत्रण आहे. तिसरा तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय समाज आणि आंतरराष्ट्रीय हे कायदाशील समानता, हे विषयावर आपल्याला पुनर्विचार करावा लागणार. तो लोकांची म्हणणं आहे की हा पोस्ट वेस्टफेलियन स्टेट कशी असणार. हा रिट्रीट, राज्य मागे जात असलं तर लोकांची म्हणणं आहे का, बिकॉज राज्याला आज एक गुंतवणुकी सुशासन, ट्रान्सनॅशनल सुशासन, ते तुम्हाला बहुराष्ट्रीय कंपन्या, बँक, बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थान आणि बिगर राज्यांची संस्थांबरोबर त्यांना सत्ता शेअर करावा लागते. आणि इथे तुम्ही पाहिलं तर लोकांची म्हणणं आहे, एक बाजू तुम्हाला राष्ट्र खालीची शक्ती आणि राष्ट्राची वरची शक्ती, दोघांमधून हे कशी समाधान करणार. सो भरपूर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे म्हणणं तर देर इज अ न्यू फॉर्म ऑफ एनार्की, ही एक नवीन अराज्यताची तुम्ही रचना बघता. एक आहे तुम्ही सुशासनला अतिशय महत्व देतात, ते सुशासनला सरकार या राज्यात
की नियंत्रण तुम्हाला कमी करायचं. हेच एक विरोधी पक्ष. इट्स अ पॅराडॉक्स. दुसरं तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठली संस्थान आहे की राज्य ते संस्थानला ऐकणार. अराज्यता आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला आहे आणि त्याशी तुम्हाला कुठली संस्थान नाही आहे ते त्यांची निर्णय तुमच्यावर लागू करू शकतात. आता हे पोस्ट वेस्टफेलियन इंटरनॅशनल ऑर्डर मध्ये पहिली तुम्हाला मोठा आव्हान देणारे आहे द एजन्सी ऑफ द ट्रान्सनॅशनल, म्हणजे बहुराष्ट्र कंपन्यांशी तुम्ही कैशी अर्थव्यवस्थामध्ये बघणं. आत्ताची तुम्ही परिस्थिती जागतिकरण मध्ये पाहिलं तर अतिशय महत्व अर्थव्यवस्थाला आहे. बट हा अर्थव्यवस्थाला तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अवलंबून राहायचं. कोण विकसित ट्रेडिंग राज्य म्हणजे व्यापारी राज्य, चीनला ते म्हणू शकतो आपण. तुम्ही आता बघा हे कोविड क्रायसिस मध्ये आता पण आपल्याला लडाख आणि गलवान व्हॅली मध्ये ते चीननी आपल्याशी धोका केले तरी आपण लोक म्हणतो की चीनची वस्तूला बहिष्कार करा. पण करू शकतात का लोक विचारतात. अमेरिका सारखं राज्य पण त्यांनी भरपूर त्यांची कंपन्या चीनमध्ये कंपन्या काढलेल्या आहे. ते एक दिवसात हे बदलू शकतात का? हा कोविड क्रायसिस मध्ये हा आपल्याला लक्षात आलं. आणि ते तुम्ही पाहिलं तर आर्थिक आणि फायनान्शियल आणि विकासाची पातळीवर हा कंपन्या, बहुराष्ट्र कंपन्या, त्याची लॉबीज, हे सगळं त्यांना बाजार म्हणतात महत्वाचे. आणि त्यांच्या बरोबर व्यापारी राज्य. तुम्हाला हे माहिती पाहिजे की चीन मध्ये ती त्यांची कम्युनिस्ट पार्टी मोठा बहुराष्ट्र कंपनी आणि ह्याच्यामुळे चीनशी आपण लढाई करणं मध्ये अतिशय ह्याची वेगळं आपण हे धोरण घ्यावं लागणार. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सगळं बहुराष्ट्र कंपन्या त्यांची राजकीय सत्ता पण वाढवण्याची प्रयत्न केलेला आहे. आता काय आपल्याला आव्हान आहे बहुराष्ट्र कंपन्या? एक आहे राष्ट्रीय सार्वभौमिकता. एक्स्पेशली ते गरीब राज्य आहे त्यांच्याशी प्रचंड महत्व आहे. इथे वेस्टफेलियन स्टेटची सार्वभौमिकताची संकल्पनाला मोठा धक्का बसलेला आहे. आणि आता राज्य बहुराष्ट्र कंपन्यांबरोबर त्यांची सार्वभौमिकता बदलण्याची पुनर्निर्माण करण्याची प्रयत्न करतात. बट इथे तुम्ही पाहिलं तर आर्थिक सत्ता अतिशय महत्वाची आणि आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्ता एकत्र जातात. तो तुम्ही हे जागतिकीकरण ते बहुराष्ट्र कंपन्यांची साधन करून आता त्यांच्याकडे आर्थिक शक्ती आणि बळ आहे. त्यांच्याशी राज्य राष्ट्र याशी हे संबंध पुनर्निर्माण करणं. आता दुसरं तुम्ही पाहिलं तर आपल्याला आव्हान एनजीओज करून. एनजीओ सगळ्यांसाठी चांगलं आहे ऐशी. ते एनजीओसला त्यांची एजेंडा असतात, त्यांची राजकीय प्रणाली असतात आणि ते विचार प्रणालीसाठी ते त्यांना पैसे देतात. आणि ऐशी लोकांना राज्याला मजबूत करण्यासाठी ते येत नाही. भरपूर तुम्ही एनजीओज पाहिले तर राज्याच्या विरुद्धात काम करतात. तुम्ही भारताला पण पाहिलं तर आपण पाहिलं भरपूर एनजीओ ते राष्ट्र भारतापेक्षा लहान आहे, गरीब आहे, त्यांना अतिशय ऐशी एनजीओची पण ते लढू पण शकत नाही. तर तुम्ही हे पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या राष्ट्राची पातळीवर हा काय एनजीओची अतिशय शक्ती वाढलेला आहे. एनजीओची एजेंडा काय? त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठा सहभाग पाहिजे आणि त्यांना काय पाहिजे त्यांना माहिती आहे आणि त्यांना चांगलं नेटवर्क आहे. तुम्ही आता हे प्रोटेस्ट आता पाहिले, चळवळ आता पाहिले,
एक मिनिटात भरपूर लोक वेगळ्या वेगळ्या शहरातून वेगळ्या वेगळ्या राज्यातून एकत्र येऊ शकतात आणि तुम्ही पाहिलं तर हे लोक अतिशय चांगलं काय काय गोष्टी राज्यांविरुद्ध ते मांडू शकतात. युजली ते मानवी हक्काखाली येतात, अल्पसंख्यांची हक्कांसाठी येतात, अँड देन डिझास्टर रिलीफ हे सगळं आपण दिले, पर्यावरणसाठी पण ते आहे आणि मानवी मदत आणि विकास मध्ये ह्यांची भरपूर भूमिका आहे. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी राज्यांवर अतिशय दबाव आणला आणि ते दबाव आणून ते डेमॉन्स्ट्रेशन अमेरिकेसाठी मोठ्या शक्तिशील राज्यांमध्येच तुम्ही बघ, आता तुम्ही बघितलं तर सियाटल मध्ये त्यांनी काय काय एक एरिया सियाटल शहर मध्ये ते हे पण घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी त्यांची स्वतःची राज्य हे केले आणि ते पोलीस आणि अमेरिकेचे राष्ट्राचा काय हस्तक्षेप करू शकत नाही पण त्यांनी मांडलेलं आहे. ओके, कम्युनिस्ट कंट्रीज चीन आणि इकडे ते काय करू शकत नाही बिकॉज एवढं दबाव आहे, बट लोकशाही राज्यामध्ये करू शकतात. कार्ल पॉपरनी त्याशी म्हणले ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज, ते राज्य लोकशाही आहे आणि उघडा मोकळा आहे ते राज्यांमध्येच हे लोक करू शकतात. चीन आणि रूस मध्ये हे करू शकत नाही. आणि आता तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा आणि आतंकवादला अतिशय महत्व देतात, बिकॉज जागतिकीकरणमुळे आतंकवादची पण हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी पूर्णपणे त्यांची प्रभाव वाढलेला आहे. एक्स्पेशली 9/11 पासून तेव्हापासून अमेरिकेने वॉर ऑन टेरर आतंकवाद विरुद्ध युद्ध म्हणून त्यांची राष्ट्रीय हे 9/11 नंतर पूर्णपणे आतंकवाद विरुद्ध धोरणच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बदलले. त्याच्या आधी भारतामध्ये आतंकवाद होती तेव्हा पाकिस्ताननी त्यांना मदत मिळत होते शीतयुद्ध काळामध्ये आणि ते मदत त्यांनी काश्मीरमध्ये आतंकवाद वाढवण्याचे प्रयत्न केले तेव्हा आपण ओरडत होते, कोणीही आपली ऐकत नव्हते. 9/11/2001 पासून हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बदल झालेला आहे आणि तुम्हाला मी ते गल्फ वॉर आणि ह्याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे. आणि हा युद्ध आतंकवाद विरुद्ध तुम्ही पाहिलं तर हे पण एक जागतिकीकरणची मोठा हिस्सा आहे आणि ते लष्करी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षाला अतिशय महत्व देतात. तो आपल्याला आता माहिती नाही राजकीय लष्करी पुनर्निर्माण कशी होणार, आर्किटेक्चर काय होणार, कोण कोणाबरोबर जाणार. आता आपल्याला चीन विरुद्ध भरपूर लोक म्हणतात ते क्वाड तयार होणार, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत होणार का, मोठा प्रश्न आहे इंडो पॅसिफिक मध्ये. आणि अजून तुम्ही पाहिलं तर मानवी हस्तक्षेप म्हणून एक नवीन गोष्टी आलेल्या, आपण वेगळ्या टॉपिक वर त्याची डिस्कस करू, बट हा मानवी हस्तक्षेप जागतिकीकरणची या उत्तर शीतयुद्ध काळानंतर मानवी हक्कांना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि त्यांची राईट टू ह्युमॅनिटेरियन इंटरव्हेन्शन हा पण मोठा वादची गोष्टी झालेला आहे. हे कशामुळे झालेला आहे तुम्ही पाहिलं तर असामान्य सत्तेची डिस्ट्रीब्युशन. तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर असमानता अतिशय महत्वाची आहे, म्हणजे देशांमध्ये आणि देशाची आतलं लोकांमध्ये. आणि हे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर लोकांची म्हणणं आहे की भाषा व बिहेवियर मीन्स वर्तणूक हे सगळं आपण आपला कशी ह्याच्याकडे आपण बघणार. सो एक नवीन आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी व्यवस्था पाहिजे. पॅक्स अमेरिकाना आम्हाला नको या पॅक्स चायना आम्हाला नको. चायना पण एक नवीन वसाहतवाद आणि साम्राज्य सत्ता म्हणून करण्याची प्रयत्न करते.
तुम्ही बघा त्यांनी कशी सगळं नेबर्सची, साऊथ चायना सी मध्ये, तैवानशी, तिबेटशी आणि आता भारतांना ते अतिशय आंतरराष्ट्र कायदा काही नाही, त्यांना काय हवं तेच कायदा आहे. तो आपण इथे पाहिलं तर हा व्यवस्था तुम्ही पाहिलं तर 2020 पर्यंत आपण पाहिलं तर अनप्रेडिक्टेबल, म्हणजे आपण सांगू शकत नाही उद्या काय होणार. एक आपल्याला शिकवतात की इतिहास आपल्याला काय शिकवतात, सत्ताची रचना किती पण वेळ असला तर ते बदलू शकतात, ते आणि ते कम्प्लिटली मेटामॉर्फाइज अँड डिसअपियर टुगेदर. आता वेस्टफेलियन लिगेसी राहणार का एक संस्थानिक मॉडेल म्हणून, या त्याची बदल होणार. आणि आता तुम्ही पाहिलं तर स्टेट राज्य केंद्रीकरण ला बदल आहे आणि पोस्ट वेस्टफेलियन सत्ता आली का, हे राज्य निर्माण केली का आपल्याला अजून माहिती. हे एक पुनर्निर्माण करून एक्सपेरिमेंटेशन सत्तेची राजकीय रचनाचे आणि तुम्ही पाहिलं सांस्थानिक डायनामिक्सची हा बदल होणार का. तो आता नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था हा जागतिकीकरण आपल्याला आणली का. भरपूर लोकांचे म्हणणं आहे की जागतिकीकरणला एक काय मोठा धक्का 9/11 हुआ, तेव्हा आतंकवादी अमेरिकेवर हल्ला केली, बिकॉज अमेरिकेच हा जागतिकीकरणला पुढे कार देत होते. सो आता आपण काय काय प्रश्न काय काय होऊ शकतात, कशी व्यवस्था होऊ शकतात, काय पॉसिबिलिटीज आहे तुम्ही पाहिलं तर पहिली पॉसिबिलिटी काय असू शकतात, व्यवस्था तैशी आहे तैशीच पुढे जाणार, म्हणजे राष्ट्रीय केंद्रीकरण असणार आणि राष्ट्र मेन खेळाडू असणार. दुसरा तुम्ही पाहिलं तर लोक म्हणतात आंतरराष्ट्रीय सहकार्य करून युनायटेड नेशन्स खाली विश्व राज्य होऊ शकतात का, मला तरी हा अतिशय आदर्शवाद वाटतो. तिसरा तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय सरकार अर्थव्यवस्था मध्ये अर्थव्यवस्थिक बहुराष्ट्र कंपन्यांची त्यांची सत्ता कमी होत होत चालते. चौथा तुम्ही पाहिलं तर राष्ट्र राज्य आणि बहुराष्ट्र कंपन्या दोघांची हा स्पर्धामध्ये आपल्याला अतिशय राज्यांची नवीन प्रकार आणि गोंधळ होणार का, हे सगळं पॉसिबिलिटीज अशी म्हणतात. जागतिकीकरणची पण प्रचंड विरोध आहे आणि आता ते चळवळ चालू आहे, जागतिकीकरणची विरोध आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॅव्हॉस म्हणून. आणि इथे तुम्ही पाहिलं तर विकसनशील राज्य, गरीब राज्य, राजकीय राष्ट्रीय आणि वंशिक ओळख भरपूर पुढे आलेला आहे. तुम्हाला पाहिलं तर लेबर आणि पर्यावरणची गटांची पण विरोध आहे. आर्थिक जागतिकीकरण तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांना त्यांची कन्झ्युमर कल्चर ची विरुद्धात आहे आणि इकॉलॉजिकल ग्रुप्स पण हा बहुराष्ट्र कंपन्या विरुद्ध आहे. ते म्हणतात आम्हाला युनिव्हर्सलिझम नको, आम्हाला विविधता पाहिजे, डायव्हर्सिटी पाहिजे. आता लोक म्हणतात तुम्हाला आता मल्टिप्लेक्स ऑर्डर म्हणून आलेला आहे का, हे आपल्याला अमिताभ आचार्यने हे गोष्टी आपल्याला पुढे लावलेले. पहिली डिसेंटर्ड म्हणजे निकेंद्रीकरण, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक शक्तिशील राज्य नाही, या पाश्चिमात्य हेजेमोनी नाही, पण भरपूर म्हणजे बहुकेंद्रिक सत्ता होणार. दुसरा डायव्हर्स म्हणजे कमी कमी अमेरिकेची आणि पाश्चिमाची केंद्रित उदारमतवाद विश्व व्यवस्था नसताना अजून जास्त लोकांना एकत्र करून इन्क्लुसिव्ह होणार का. कॉम्प्लेक्स प्रचंड गुंतवणुकी होणार का, बिकॉज तुम्हाला बऱ्यापैकी श्रेणी तुम्हाला वेगळं वेगळं सुशासन करायला लागणार का.
बिकॉज राष्ट्र राज्य या आंतरराष्ट्रीय व्यवस्था जास्त एकमेकांशी गुंतवणूक झालेला आहे आणि एकमेकांशी संबंध पण जोडलेला आहे. शेवटी प्लुरलिस्टिक म्हणजे आणि इथे प्लुरलिस्टिक तुम्ही पाहिलं तर प्रचंड खेळाडू असणार, नुसतं राज्य नाही, खेळाडू आणि सत्ता आणि त्यांच्याबद्दल विचार आणि त्यांच्याबद्दल दबाव, हे सगळं वेगळी वेगळी शक्तींकडून येणार का. तो लोक म्हणतात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनर्निर्माण होऊ शकतं. एक विचार प्रणालीमध्येच वेगळीपणा, कॉन्सेप्च्युअल शिफ्ट. राज्य केंद्रिक आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सला कडून आपण जिओसेंट्रिक ग्लोबल पॉलिटिक्स कडे जाऊ आणि उदारमतवाद आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडून पोस्ट वेस्टर्न, उत्तर पाश्चिम्य आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडे जाणार का. अँड इंटर गव्हर्नमेंटलिझम, राज्य सरकारांमध्ये करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय सुशासनकडे आपण जाणार का. आता आपण पाहिलं तर आता आपण कुठली परिस्थितीत आहे. आपण अशी परिस्थिती आहे तिथे आपण प्रचंड वाद मध्ये आहे आणि हा वादाकडे तुम्ही लक्ष घातलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संक्रमण आहे, म्हणजे ट्रान्झिशन मध्ये आहे. आणि ते पाहिलं तर का ट्रान्झिशन मध्ये, का जागतिकीकरणला अजून प्रश्न चिन्ह लावलेला आहे. एक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर असमानता, सत्तेची, माहितीची, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आणि तुमची क्षमताची. जागतिकीकरणकडे तुम्ही लक्ष घातलं तर राज्य सार्वभौमिक राज्याची तुम्ही समाप्त केले तर त्याच्यानंतर कशी प्रकाराची तुम्ही सार्वभौमिक राज्य वेगळं करता, त्याची पुनर्निर्माण काय आहे. पुनर्निर्माण ग्लोबल म्हणजे आंतरराष्ट्रीय सुशासनकडे तुम्ही लक्ष घातलं तर सत्तेची आणि अधिकारची राज्य सरकाराची पातळीवर पुनर्निर्माण होतात का. आणि हे पाहिलं तर हा प्रश्न आपण तुमच्या पुढे ठेवलेला आहे. म्हणून हा लेक्चर मध्ये आपण सांगण्याचे प्रयत्न केले की जागतिकीकरण आज कंटेन्शियस आहे. ते बदलणार का नाही बदलणार कोणाला. ट्रान्झिशन मध्ये अनसर्टन आहे, म्हणजे आपल्याला माहिती नाही काय होणार पुढे आणि कोण पुढे येणार. आता चीन महाशक्ती होणार का, पण चीनला प्रचंड गरिबी आहे आणि त्यांना दुसरं त्यांची प्रश्न आहे. सो तुम्हाला हे पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक शक्ती, राजकीय शक्ती, लष्करी शक्ती एकत्र यावं लागणार आणि कुठली एक महासत्ता एकटा जाऊ शकत नाही. चीनला पण त्यांना अलाइज पाहिजे, म्हणजे त्यांना पण युक्ती करावं लागणार. त्याशी अमेरिकाला पण एकटा जाऊ शकत नाही, त्याची जोसेफ नाईनी सांगितलेलं आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघू जागतिकीकरणची काय मेन विरोध आहे. अजून जागतिकीकरण झाले तरी जगात भूक, असमानता आणि गरिबी आहे. हे प्रश्नांकडे आपण वळून बघू. थँक्यू.